नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन 109 आणि 110. प्रथम 109. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुमचे स्वप्न तुम्हीच पाहता. तुमचे स्वप्न तुम्हीच पाहता आणि तुमचे स्वप्न तुमच्याशिवाय दुसरा कोणी पाहूच शकत नाही. तसेच तुमचे जागृतीतले जग तुम्हीच तुमच्या पुरतेच करता आणि ते खरे आहे याची खात्री बाळगता. त्यात दुसऱ्यांना प्रवेश नाही. ते जग पूर्णतः तुम्ही तुमच्या चांगल्या वाईट स्मृतीने, आठवणीने, कल्पनेने, हेतूने, सर्व तऱ्हेच्या भीतीने आणि आवड निवड यांनी चक्क बरबटून टाकले आहे. सद्गुरूचे कार्य म्हणजे तुम्हाला तुमच्या अशा करण्यामुळेच कसे अनर्थ होत आहेत हेच तुम्हाला समजावून सांगणे होय. व ते त्यांनी खरे म्हणजे 2च वाक्यात सांगितले आहे की तू स्वतःला सध्या जे जे समजतो ते तू नाहीस याची पक्की खात्री बाळग आणि आता जे काही उरेल ते तू आहेस. या पलीकडे सद्गुरू काहीच महत्वाचे असे सांगत नाहीत. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी ते हेच सांगत असतात. म्हणून त्यांची भक्त मंडळी ज्यांना त्यांचे हे सांगणे आवडते त्यांच्या ह्या सांगण्याची ती मोठमोठी पुस्तके करतात आणि सर्व पुस्तकात खरे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे हेच सांगण्यात आले आहे. त्या ठिकाणी ते उगीच जास्तीचे ज्ञान देत नाहीत किंवा जास्तीचे ज्ञान दाखवत पण नाहीत. तात्पर्य जास्तीचे ज्ञान पाजळत नाहीत. संदर्भ आत्मप्रेम पान नंबर 36. चर्मवस्त्र मी नव्हे म्हणजे चांबडी अंगरखा हे गुरुवचनावर श्रद्धा ठेवल्याशिवाय कळणार नाही. अंगावरचा कपडा मी नाही व माझाही नाही, केवळ जनलज्जास्तव तो घातलेला आहे किंवा ऊन वारा पाऊस याच्या निवारणार्थ ठेवला आहे. अशी तुम्ही फक्त एवढीच देहबुद्धी ठेवा. गुरूंनी ऐकवल्याप्रमाणे मी शुद्ध ब्रह्म आहे व हाच माझा स्वरूप धर्म आहे अशा असणेपणात त्यांनी मला राहावयाला सांगितले आहे व तेच मनापासून मी करतो आहे. मी स्वतः कोण आहे किंवा कोण नाही किंवा मी काय आहे किंवा मी काय नाही याचा शोध मी घेतला नाही. मला तो लागला पण नाही. आता गुरुवचनावर विश्वास ठेवल्यामुळे तशा शोधाची आता मला खरं म्हणजे गरज पण राहिली नाही. स्वरूप धर्म कधीच पालटत नाही. तो जसा जसा कळेल तसे तसे तुम्ही शांत शांत निवांत व्हाल आणि मग तुम्ही मलाच कळते, माझेच खरे, मी सांगतो ना, मी बसलो आहे ना इत्यादी तुमची ही अशी अहंकाराची भाषा गळून पडेल आणि या अशा मलाच माना ह्या तुमच्या ठिकाणी असलेल्या तुच्छ वासना आपोआप एखाद्या
बाणगुळाप्रमाणे गळून पडतील किंवा फुटतील. श्री निसर्गदत्त महाराज विचारतात, तुम्ही गाढ झोपेतून का आणि कसे जागे होता? तुम्ही झोपेत आहात ना, मग स्वप्न बघायला का सुरुवात करता? स्वप्न बघायचं तुम्हाला कुणी सांगितलं? याचे कुणाला उत्तर देता येईल काय? जे जागेपण आले तेच जग व्याले. जे जागेपण आले तेच जग व्याले. जाग म्हणजेच जग. जाग नाही जग नाही. जागा ही कुणीच नाही. स्वप्नाची डुप्लिकेट म्हणजे जागृती आणि जागृतीची डुप्लिकेट म्हणजे स्वप्न. म्हणून आपले बोलणे ऐकणे एका अर्थाने स्वप्नातच चालले आहे. दुसरा अर्थ असा की स्वप्न ही मिथ्या आणि जागृती ही मिथ्या. तुम्हाला तुम्हीच असलेले वाटता, याला कारण काय? या प्रश्नाचा विचार करा. जप, ध्यान, श्रवण तिन्हीही एकत्र केले पाहिजे. श्रवणानेच खरे म्हणजे तुम्ही शहाणे होता. श्रवणानेच खरे म्हणजे तुम्ही शहाणे होता. एखादा तीव्र बुद्धीचा असेल तर नुसत्या एकदाच्याच श्रवणानेही म्हणजे अल्प काळात त्याचे कल्याण होते. कोरडे ठण लाकूड पटकन पेटते. त्याला फू फू करावे लागत नाही. ओले लाकूड मात्र पेट घेत नाही. उलट फक्त भरपूर धूर सोडते आणि डोळ्यांना त्रास देते. भाग 110. तुम्ही म्हणजेच तुमच्यावर झालेले भले बुरे संस्कार. तुम्ही म्हणजेच तुमच्यावर झालेले भले संस्कार. ह्या दोन गोष्टी नाहीत. इथे द्वैतच नाही. पण आपण जेव्हा संस्कारानुसार आलेले आचरण सुधारू पाहतो, तेव्हा हे आपण लक्षात घेत नाही की अरे आपणच तर संस्कार आहोत आणि आपणच तर आपले संस्कार सुधारू सुधारू म्हणतो. याच तुमच्या अशा अज्ञानामुळे आचरण असे पाहिजे, आचरण तसे पाहिजे, अशा संघर्षाला आपण वाव देतो. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जसे तुमचे संस्कार तसे तुमचे आचरण. झोपेतून जागे कसे व्हावे याचे शिक्षण घ्यावे लागत नाही आणि ते कोणाला देता पण येत नाही. आणि जागेपणातून झोपी कसे जावे याचे पण कोणी शिक्षण देतो काय? संतांच्या सहवासाचा परिणाम होतो, पण कुणावर? ज्यांची आतून तशी तयारी आहे त्यांच्यावरच. हा परिणाम त्यांच्या तीव्र जिज्ञासीच्या, कळकळीच्या व तळमळीच्या प्रमाणात असतो. तुम्ही अगोदरपणाने असल्याची जाणीव हाच तुमची अगोदरपणाने असल्याची जाणीव हाच तुमचाच तुमच्याशी असणारा सत्संग म्हणावा असा सहवास आहे. आपणाला आपण आहोत याचीच सर्वात जास्त गरज वाटते. आपण अमुक तमुक आहोत म्हणून कळणारे आहो, पण तेच हरपू नये म्हणून आपण किती काळजी घेतो. पण जे संपणारच नाही, नित्य हजरच आहे, जे प्रकाशत्वच आहे, त्याला जपायची मात्र अजिबात गरज नाही, कारण ते अगोदरपणाने आहेच. साक्षीत्व न करताच तुम्ही आपण आहोत याचे साक्षीत्व करता. साक्षीत्व न करताच तुम्ही आपण आहोत याचे साक्षीत्व करता.
म्हणजे साक्षीची गरज नाही. साक्षीत्व न करताच तुम्हाला तुमच्या आहेपणाचे, जिवंतपणाचे साक्षीत्व आपोआप घडत नाही का? काही कळत नव्हते व आता कळते, अशा कळतेपणाचे साक्षीत्व करावे लागत नाही. ज्याला जाणीव कळते तो जाणीवेच्या अगोदर आधीचा निश्चित असला पाहिजे. तुम्हाला आतून योग्यता आल्याशिवाय या सर्व गोष्टी कळणार नाहीत. जे नव्हते ते आहे असे झाले, परंतु नव्हते हे कोण जाणतो? जे नव्हते ते आहे असे झाले, परंतु नव्हते हे कोण जाणतो? तसेच आहे हे पण कोण जाणतो? तुला किंवा मानवाला मुक्त होण्याकरता कित्येक जन्म लागतील. असे जे भंपकतेमुळे तुम्हाला ऐकविल्या गेले ते तुम्हा आम्हाला मात्र खरे वाटते. ते केवळ तसे त्यांनी ऐकल्यामुळेच आणि त्याविषयी तुम्ही काही शंका न घेतल्यामुळेच. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, काही लोकांना वाटते आपल्याला खूप खूप कळते. मला कोणताही प्रश्न विचारा. मला आतून कोणत्याही प्रश्नाची उत्तरे येतात. हा अहंकार, मी पुढचे सांगतो, हा महाअहंकार. आता एखाद्याच्या ठिकाणी असे शुद्ध अज्ञान असेल तर तो बोलला काय किंवा काहीच बोलला नाही काय, दोन्ही सारखेच. तुम्ही जेव्हा झोपी जाता तेव्हा तुम्ही झोपच असता. संदर्भ आत्मप्रेम पान 73. जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा तुम्ही रागच असता. क्रोधी असता तेव्हा क्रोधच असता. जेव्हा ईर्ष्याळू असता तेव्हा ईर्ष्याच असता. आणि जेव्हा तुम्ही पूर्ण समाधानी असता तेव्हा प्रत्यक्ष समाधान असता. आणि जेव्हा तुम्ही ज्ञानी असता तेव्हा फक्त ज्ञान असता. जेव्हा तुम्ही नृत्य करता तेव्हा नर्तक हाच नृत्य असतो. तात्पर्य, तुम्ही वेगळे व तुमची झोप वेगळी असे होत नाही. जेव्हा तुम्ही जागे असता तेव्हा जागा असणाराच जाग असतो. जेव्हा तुम्ही झोपी जाता तेव्हा झोपी जाणाराच झोप असतो.